हे ठिकाण आहे ते जिथं रामानं बाण बांधला असं म्हणतात। हा, त्या गोष्टी खरंच अनबिलिव्हेबल असतात। अरे आता अवघड आहे, आता अवघड आहे। पोहोचलेलो आहोत कोकणकडा, एकदम टोकावर आहे, वरती भरपूर वरती। जय श्रीराम। जबरदस्त सकाळ आहे, भारी आहे राव। बऱ्याच दिवसानंतर अरे तुम्ही आलात। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। आज मी आलोय कोकणकडा पाहायला। नाही, हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा नाही, तो खूप मोठा आहे आणि हा सुद्धा खूप मोठा आहे। तर अजून एक कोकणकडा आपल्या या पाटण भागामध्ये, या कोयना भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर तो आज आपण पाहणार आहोत। तिथं अजून एक ठिकाण आहे रामबाण म्हणून, ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे। आणि मी आहे सध्या रासाटी कोयना येथे, आणि इथं आल्यानंतर मी या सुंदर ठिकाणी थांबलो होतो। तुम्हाला इथं दिसतंय आजूबाजूचा परिसर, एकदम सुंदर असा परिसर आपल्याला इकडे पाहायला मिळतोय बघा। मस्त शेती आहे खाली आणि लॉन आणि इथं राहण्याचं ठिकाण आणि हे सुद्धा। तर मी थांबलो होतो बरोबर पाटणकर नेस्ट रासाटी या ठिकाणी, आणि इथं तुम्हाला मी दाखवतो काय काय गोष्टी आहेत। थोड्या गोष्टी आत्ता दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सरळ कोकणकडा पाहण्यासाठी। या ठिकाणी आम्ही थांबलो होतो, जे तुम्हाला दिसतंय हा एक सुंदर असा बंगलो आहे जो पाटणकर नेस्ट तुम्हाला इकडे असं। इथं 2-3 रूम आहेत, तुम्हाला हॉल वगैरे सगळं पाहायला मिळतं, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर सुंदर असं वातावरणामध्ये आपण इथं राहिलो होतो। आणि त्याचबरोबर खाली सुद्धा आता नवीन चालू केलेलं आहे पाटणकर ॲनेक्स म्हणून। आणि हे बघा सगळ्यांना आवडतं म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला स्विमिंग पूल सुद्धा आहे, तुम्हाला मस्तपैकी स्विमिंग सुद्धा करता येईल, मस्तपैकी उड्या। माझी तब्येत खराब असल्यामुळे मी मारेन की नाही माहीत नाही, पण मुलं कशी खेळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अरे वा, मस्तच। तुम्हाला रात्री बसून बोन फायर, मस्तपैकी थंडी, कारण काल रात्री खूप जास्त थंडी होती आणि त्या थंडीमध्ये भयानक थंडी असल्यामुळं आम्ही रात्री मी तर कुडकुडलो होतो, त्यामुळे इथं बसलो होतो। सगळ्यात अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली स्ट्रॉबेरी आहे, ऊस शेती, लॉन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या कोयना खोऱ्यामध्ये आपल्याला बरीचशी ठिकाणं, गुहा असतील, वॉटरफॉल असतील, धबधबे असतील आणि जंगल ट्रेक असतील, मस्तपैकी पाहायला मिळतात। आणि हो, किल्ले सुद्धा आहेत बरं का। फायनली आपण तयार झालेलो आहोत, एकदम तयार होऊन आता आपण निघतोय। आणि बरीच मुलं आलेले आहेत या ठिकाणी, सगळेजण कुठून, मुंबईवरून। हे सगळा मुंबईचा ग्रुप आहे, तर इथे हा सगळा स्कूलचे फ्रेंड आहेत, तर ते मुंबईवरून आलेले आहेत। तर आता कोकणकडा बघायला जाणार आहेत। किती जास्त एक्साइटेड आहे तुम्ही? खूप, कारण की त्यांच्याबरोबर मी सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहे। तिकडे आम्ही निघालेलो आहोत, आपल्यासाठी गाडी तयार आहे, मुलं सगळे बसलेले आहेत त्या मोठ्या गाडीमध्ये आणि आपण चाललो आहोत या गाडीमधून। आणि इथूनच आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये, इथून कोयना नगर म्हणजे तिथं वरती जे नेहरू गार्डन आहे तिथं सगळेजण आपण भेटणार आहोत, जे गाईड आहेत येणार आहेत त्यांना भेटून तिथून सरळ पुढे कोकणकड्याला निघणार आहे। इथून फक्त 15 मिनिटं लागेल असं वाटतंय। सकाळी जाताना अशी गावाकडे आल्यानंतर जनावर वगैरे पाहायला मिळतात, मस्त वाटतं। रासाटीमधून चाललोय कोयना बाजूला, आणि इकडं जर गेलो आपण तर सरळ कराडला जातो रोड। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं फॉरेस्ट म्हणजे ऑफिस आहे रासाटीमधलं। आज आपल्याबरोबर आहेत निलेश फुटाणे सर, जे आपले नेहमीचे, ज्यांचा हा भाग म्हणू शकतो आपण, सह्याद्री टायगर रिझर्वचे ऑफिशियल मार्गदर्शक आहेत ते। आणि त्याचबरोबर दादासुद्धा आहेत पाटणकर नेस्टचे ओनर। तर त्यांच्या इथं आपण थांबलो होतो, या पुलावर आलोय आणि आपल्याला ही बाजूला दिसते ही कोयना नदी, आणि इकडच्या बाजूलाच ती कोयना धरणाची भिंत आहे। आपल्याला समोर दिसते ती आहे कोयना धरणाची भिंत, आणि याची जी लांबी आहे अशी ती आहे 800 मीटर आणि हाईट जवळजवळ 300-350 फूट असेल, कारण मी आतमध्ये ऑलरेडी गेलो होतो 200 फुटापर्यंत। आता लिफ्ट वगैरे आहे तिथे। आणि ह्याच्या या भिंतीवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या भिंतीच्या मागे जो पाण्याचा जो पसारा आहे तो जवळजवळ आहे 70 ते 75 किलोमीटरपर्यंत, म्हणजे जवळजवळ महाबळेश्वरपासून ते कांदाटी खोर वगैरे तिकडे आहे, तिकडेपर्यंत हे पाणी पूर्णपणे पसरलेलं आहे। याच्यावर जवळजवळ अर्धा महाराष्ट्र अवलंबून आहे पूर्णपणे। हे बघा तुम्हाला सगळ्या लाईट्स वगैरे, इथं छोटासा खाली जलविद्युत प्रकल्प आहे आणि त्याच्यावरूनच जवळजवळ इथं 40 वॉट होते, आणि याच्यावरूनच पुढे अजून बरेच प्रकल्प आहेत जे आपण आता पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो, आता आपण आलोय बरोबर नेहरू गार्डनच्या इथं। तुम्हाला हे नेहरू गार्डनचं गेट दिसतंय,
आणि त्या गेटपासूनच, पण आपल्याला आत जायचं नाही आहे, नेहरू गार्डनच्या आतमध्ये जायचं नाही. आता सकाळची वेळ आहे, अजून तेवढं चालू नाही आहे. तिकीट वगैरे भेटतं. जर तुम्हाला भिंत पाहिजे असेल, कोयना धरण जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथून आत जाऊन तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. धरणसुद्धा तिथून जवळून दिसतं आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंटरी आहे की कोयना धरण कसं बांधलं गेलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं आतमध्ये पाहता येतात. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं ठिकाण आहे. तर तुम्ही इकडे आल्यानंतर नेहरू गार्डनला नक्की भेट दिली पाहिजे. पण आम्ही आता इथं ना, याच्याबरोबर समोरूनच एक रस्ता जातोय कोकण कड्याकडे, जिकडे आपण आज जायचं आहे. हे बघा एवढ्याशे कडे दिसतात. आपण आता चालू झालो इकडे फॉरेस्टमध्ये आणि हे बघा इकडे तुम्हाला लॉन्च वगैरे लागलेलं दिसतील. या फॉरेस्टच्या आहेत आणि या ठिकाणी शक्यतो बोटिंग आता होत नाही, कारण बंदी आहे इथं हे करायला. पहिल्यांदा जेव्हा इथं बंदी नव्हती त्यावेळेस इथं बोटिंग वगैरे व्हायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकदम घनदाट झाडी आहे. पुढे गेल्यानंतर एक महत्त्वाचा स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण इथून जो या भागातला भरपूर प्रसिद्ध असं हे ठिकाण, भरपूर प्रसिद्ध असा हा स्पॉट आहे. त्याला आम्ही थोड्या वेळासाठी थांबलो इथे, कारण कोकण कड्याला जाता जाता आपल्याला एक सुंदर स्पॉट पाहायला मिळतो. तो म्हणजे हा वाला. आता पावसाळा नाही आहे, पण या ठिकाणचा कोयना भागातील ओझरडे धबधबा, नवजाचा ओझरडे धबधबा, तो आपल्याला इकडे मोठा पाहायला मिळतो. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि इथं आता बऱ्यापैकी म्हणजे लँडस्लाईड झालं होतं, हे सगळं वाहून गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित उभं राहिलेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इकडे येणार असाल तर हा स्पॉट एकदम जबरदस्त, खूप सुंदर असा आहे. आपल्याला कोकण कडा जर फिरायचं असेल किंवा पुढं जायचं असेल या ठिकाणावरून, तर इथं आल्यानंतर याच्याबरोबर बाजूलाच आपल्याला ऑफिस आहे, तिथं रिसीट घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही कोकण कड्याला जाऊ शकता, अन्यथा अलाउड नाही आहे. याच्या आतमध्येच आल्यानंतर इथे दादा आहेत. आपली पावती कशी आहे, म्हणजे किती आहे पर पर्सन? 100 आहे. पर हेड 100. कन्सेशन आहे, पण ते लेटर पॅड असल्याशिवाय कन्सेशन नसतं. बर. आणि आता ह्या वॉटरफॉलची, म्हणजे वॉटरफॉलला जावा किंवा इकडे पुढे जरी कोकण कड्याला गेलं की 100 रुपये पावती पर पर्सन आहे प्रत्येकाची. म्हणजे कुठेही तुम्ही ह्या क्षेत्रात जायचं असेल वाईल्ड लाईफ मध्ये, ते गाईड सोबतच घेऊन जायला, त्याशिवाय मग परमिशनच नाही. ही पावती आपल्याला आता भेटलेली आहे आणि ही पावती घेतल्यानंतर आपण आता पुढे जायचं आहे. आपण आता येऊन पोहोचलोय नवजा गावामध्ये आणि इथं आल्यानंतर हे सेकंड लास्ट गाव आहे. ह्याच्या पुढचं जे गाव आहे डिसोले म्हणून ते शेवटचं गाव येतं. आपण आता बरोबर आलोय शेवटच्या ठिकाणी, म्हणजे शेवटचं जे चेकपोस्ट आहे या ठिकाणी आपल्याला असं रजिस्टरमध्ये सगळ्या एंट्री करायच्या आहेत आणि एंट्री केल्याशिवाय आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. फायनली आपण पोचलो एकदम शेवटच्या ठिकाणी आणि इथून चालू होणार आहे आपला जबरदस्त ट्रेक कोकण कडा आणि त्याचबरोबर रामबानचा. हे बघा इथं हा शेवटचा बोर्ड आहे आणि या बोर्डपासूनच आपल्याला आय थिंक इकडून वरती जायचं. इथं पायवाट दिसते, इथून सरळ वरती आणि दाट जंगल आहे. ऊन आत्ता भरपूर आहे, कारण आता जवळजवळ आम्ही आलो मार्चमध्ये. उन्हाचं प्रमाण आहे, पण जाताना तुम्हाला कळेलच की इकडे अजिबात त्रास होणार नाही आहे, कारण की पूर्ण डेन्स फॉरेस्ट, असं वरून पूर्णपणे सावली असणार आहे. जसं अंधारबन आहे ना त्या टाईपमधलं ते फॉरेस्ट असणार आहे. हां, पण येताना कंपल्सरी मी तुम्हाला सांगेन की पाणी बॉटल आणि थोडंसं खायला बरोबर नक्की ठेवा, कारण की पाणी हे लागतंच कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर. आज आपल्याबरोबर आहेत योगेश देसाई आणि ते आहेत इथले सह्याद्री व्याघ्र राखीवचे अधिकृत मार्गदर्शक आहेत. तर ते आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहेत, म्हणजे आपल्याला कोकण कडा आणि रामबाण दोन्ही गोष्टी व्यवस्थित दाखवणार आहेत आणि तिथली माहिती पण सगळी तुम्हाला ते देणार आहेत. पुढे गेल्यानंतर निलेश सर पण थोडी माहिती आपल्याला देतील, जशी आपण रेग्युलर त्यांच्याकडून घेतो, पण या ठिकाणची जी सगळी माहिती आहे आपल्याला यांच्याकडून मिळणार आहे. मुलं सगळी तयार झालेली आहेत आणि इथूनच आता सगळी वरती जायचं. हे बघा सगळेजण आता रेडी आहेत. मित्रांनो, किती एक्सायटेड आहात? तयार आहेत ना? ट्रेक बरोबर आहे, बरं भरपूर आहे. लगेच ट्रेक भरपूर आहे म्हटल्यानंतर कोणाचाच आवाज आलेला नाहीये. नाही, जास्त नाहीये, थोडा 4 किलोमीटरचा आहे फक्त. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आपल्याला हा प्रवास करायचा आहे, छोटासा आहे, पूर्ण डेन्स फॉरेस्ट मध्ये आणि व्यवस्थित जायचं आहे. पायाकडे आपलं लक्ष हवं. आपण जे चॉकलेट बिस्किट्स जे खाऊ त्याचं रॅपर हे आपल्या बरोबर घ्यायचं आहे. तर आपले जंगल आणि प्राणी असं सगळे सेफ राहिलं पाहिजे. ओके, मुळातच सगळ्यांनी शांततेत जायचं, स्टार्ट टू एंड सगळ्यांनी या निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे.
मित्रांनो फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि आजूबाजूचं जंगल बघा, खूप दाट जंगल आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा, कसले भारी पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू येतात आणि असं घनदाट असं जंगल आहे. आणि मी पाहतोय की इकडे बरेचसे फुलपाखरंसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि या फुलपाखरांमुळे एक गोष्ट कळते की हे जंगल किती निसर्गाने समृद्ध असणारे हे जंगल आहे. इथून असे काही जंगल ट्रेल आहेत, तिथूनपर्यंत येण्यासाठीचा जो रस्ता आहे छोटासा तो नॉर्मल रस्ता आहे आणि इथून पुढचा रस्ता हा असा जांभ्यामध्ये बनवलेला शेवटपर्यंतचा जंगल ट्रेल आहे. हे बघा इथे बसण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की ही तर आपली जबाबदारी, म्हणजे ही खरोखर आपली जबाबदारी आहे की या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत. हे एकदम शांत सुंदर आणि प्राणी भरपूर आहे त्या जंगलामध्ये, त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी इथं आल्यानंतर घ्यायला लागते. कसलं दाट जंगल चालू झालं आहे, एवढं पूर्णपणे दाट आहे, पूर्णपणे अशी चादर वरून असल्यासारखे झाडांची. इकडं पूर्ण थोडंसं मोकळं आहे पण हे घनदाट जंगल चालू झालेलं आहे. बघा मी आज जातोय, मित्रांनो समोर दिसतंय आपल्याला तमालपत्र जे आपण जेवणामध्ये वापरतो ना, त्याचं झाड आपल्याला त्याचं सुकलेलं कुठं आहे ते जातं, ते सुकलेलं पान. हे बघा हे सुकलेलं पान इथं दिलेलं आहे तमालपत्राचं, हे बघा हे आहे आणि ते त्याचं झाड. लोकांना बरेच जण वापरतात या गोष्टी जेवणामध्ये, पण झाड कसं असतं कोणाला माहिती नसतं. इकडून आपण सरळ सरळ आलो, आपल्याला कोकणकड्याला इकडे जायचं आहे आणि इकडे एक तुम्हाला छोटा दिसतोय रस्ता जाणारा, तर हा सरळ जातोय रामबाण. एप्रिल आणि मे मध्ये हे 2 महिने असे आहेत की तुम्हाला म्हणजे कुठेही नुसतं एक काठी जरी टाकली तरी अनेक बटरफ्लायज तिथे उडलेले दिसणार आहे या पॅचमध्ये. आणि हा एप्रिल आणि मे महिने हे दोन महिने सीझन असतं त्याचं. मग आता पुढच्या महिन्यापासून इथं बटरफ्लाय चालू होतील, कारण आता मागे दिसले थोडे पण आता चालू होतील. आणि ते हजारोच्या संख्येने म्हणजे पूर्ण एरिया भरलेला आहे. कशा जायचं म्हटलं तुम्ही? शेकरू, जायंट स्क्विरल. शेकरू जे आपला महाराष्ट्राचा प्राणी हा आहे, स्टेट ॲनिमल आहे आपला. त्याचं वरती दिसतंय, वरती जे दिसतंय ते आहे शेकरू. त्याचं राहण्याचं ठिकाण, त्याचं नेस्ट म्हणजे त्याचं घरटं एकदम टोकावर आहे, वरती भरपूर वरती. आणि मुलांना या सगळ्या गोष्टी माहिती होते या जंगल ट्रेकमधून. येस बऱ्यापैकी मध्ये आलो आणि इथं अशी थोडी बसण्यासारखी साठीची म्हणजे विश्रांती घेण्यासाठीची जागा इकडे दिसते बघा. जर तुम्ही थोडंसं थकला असाल तर आराम करू शकता. तरी होत होती. हे मॉस आहे, इन्सुलेटरचं काम करतं, आर्द्रता ओढून धरण्याचं काम करतं. फायनली आपण एका स्पॉटपाशी येऊन पोचलोय वरच्या ठिकाणी आणि इथून वरती मेन स्पॉटला जायचं आहे. पण इथे येऊन तुम्ही आरामही करू शकता. पण इथून तुम्हाला दरी दिसते व्यवस्थित खाली. हे बघा इकडे खोल दरी आहे, इकडे आलो रे पोपळी ना, पोपळीला समोर आपल्याला दिसते पोपळी गाव तिकडे. कुठला तो घाट ना, कुंभारली घाट. हां तो कुंभारली घाट. ओके म्हणजे तो आपण पुढे सरळ खाली उतरतो ना, तो कुंभारली घाट इकडे येतो. हा टर्न मारून पुन्हा इथून गाड्या येत आहेत. नाही हा समोरची खाच दिसते ना, हा ते वरची. हा ते पंचधारा धबधबा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथे 5 धारा पडतात. 5 म्हणजे 5 असे टप्प्यांमध्ये, 5 टप्प्यांमध्ये. 5 टप्प्यांमध्ये नाही, सेपरेट 5 धारा पडतात. 5 धारा पडतात. बर तो पूर्ण हे खालीपर्यंत एवढा. तिकडून आपण स्टॉप घेऊन पुढं आलो ना की आपल्याला इकडे खाली दरी आहे पूर्णपणे आणि दरीच्या कडेकडेनं सरळ मधून असा रस्ता परत पुढं जायचं आहे. इकडे सुद्धा तुम्हाला दिसेल खाली स्टीप आहे, दरी थोडीशी म्हणू शकतो. आणि तिकडे तर खोल दरी आहे या बाजूला, डाव्या बाजूला. कोणालाही येण्यासारखा हा ट्रेक आहे, हा जंगल ट्रेक आहे आणि एकदम सेफ. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांसाठी असणारा हा ट्रेक म्हणू शकतो. इथं आपल्याला एक किडा पाहायला मिळते बघा, एक वेगळाच किडा जो मी आजपर्यंत कधी पाहिलेला नाही. त्याचं हे बघा इथं पण आहे अजून एक 2 बाजूला.
हे पलीकडे काय हे 2 किडे दिसतात इकडे बघा. हा कीटक नाहीये, हा जीवन नाहीये. जेवण नाही त्याचं ते हे बर. आहे, शरीर. मला वाटलं की तो जिवंत आहे. मला वाटलं तो जिवंत आहे, कारण बघताना असं वाटतं जिवंत आहे, पण सर सांगतात की ते कवच आहे. तर हा कीटक हा आपण जंगलात गेल्यानंतर स्वामील कशी चालते असा आवाज येतो. हा बोलू शकत नाही. तो आपल्या मादीला आपण ज्यावेळेस जंगलात जातो त्यावेळेस तो आपले पंख एकमेकावर घासतो आणि ते घासल्यावर स्वामील सारखा आवाज येतो. आपण जर जास्त जवळ गेलो तर युरिन स्प्रे करतो, मग आपल्याला थोडे थोडे अंगावर असे स्पॉट येतात. कडेला जाऊ नका बरं का, कडेला जाऊ नका. आपण किती 1 तास चाललो? 1 तासाचा ट्रेक करून आपण पोहोचलोय त्या मुख्य ठिकाणी. हे बारके हळू रे. तुम्हाला दिसेल खाली एकदम घनदाट जंगल आहे आणि वरती इकडे झाडी नाहीये, त्यामुळं ऊन थोडंसं लागतंय. उगाच तिकडे काय करू नका. आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत त्या वरच्या ठिकाणी. इकडे खोलदरी दिसते तुम्हाला पूर्णपणे, आणि हा आहे एकदम शेवटचा स्पॉट. इथून असं पुढे जाता सुद्धा येतं पुढेपर्यंत. आणि जंगली जयगड समोरचा का? समोरचा जंगली जयगड. ओके, समोर आपल्याला दिसतोय जंगली जयगड किल्ला, आणि त्याचा सुद्धा ट्रेक पुढून आहे तिकडून, पण तो बराच मोठा ट्रेक आहे. ओके, जंगली जयगडच्या बरोबर खाली 4थ्या टप्प्याची विहीर आपल्याला तिकडे पाहायला मिळते. आणि हे बघा आपण बरोबर एंडला आलोय, आणि इथून आपल्याला दिसतोय हा सुंदर असा कोकणकडा. हे बघा, वो बरंच खोल आहे तिकडे. आपल्याला ती विहिरी म्हणजे 1 टप्प्यापासूनच्या ती अशा विहिरी आहेत ना, सगळ्या अशा विहिरी आहेत. तो खाली रस्ता आहे असा इकडे, आणि हे बघा वॉटर सप्लाय लोकांना, वॉटर सप्लाय म्हणजे फॉरेस्ट वाल्यांसाठीचा तो रस्ता आपल्याला खाली तिकडे दिसतोय. आणि असा हा परिसर आपल्याला हा इकडे पाहायला मिळतोय. याला म्हणतात कोकणकडा. आपण हा घाट कोकण, आपण आता वरती घाट कोकण मध्ये भाग आहे. हा भाग आपला घाट कोकण. पुढं खाली येतो मध्य कोकण, आणि तळ कोकण म्हणजे काय की सरळ आपण समुद्र सपाटीचा जो समुद्र येतो तो तळ कोकण भाग. इकडचा सुंदर असा नजारा पाहिल्यानंतर थोडंसं म्हणलं पुढे जाऊन बघूयात, कारण हा रस्ता सरळ सरळ पुढे जातो जंगली जयगडकडे. आणि इकडे आपल्याला बॅकवॉटरचं पाणी दिसतं. एकदम चांगला आहे, शांत रूट आहे. इकडं जास्त गर्दी नाही आहे, आणि पर्यटकांनी यावं इकडं, कारण की फॉरेस्टच्या अंडर आहे. त्यामुळे त्यांचं जे पावती आहे, तिकीट आहे, ते घेऊन तुम्ही इकडं येऊ शकता आणि हे निसर्ग अनुभवू शकता. कारण इकडे पावसाळ्यामध्ये पाऊस खूप जास्त असतो, त्यामुळे तुम्ही धबधब्यापर्यंत येऊ शकता. पण या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला थोडासा असं थंडी किंवा आत्ताचा सीझन आहे येऊ शकता, तसं काही इश्यू नाही आहे. इथं वॉच टॉवर होता पहिल्यांदा फॉरेस्टचा, जेणेकरून लोकांना वरती जाऊन ही व्हॅली पूर्णपणे पाहता यावी यासाठी. कोयना आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, तर ती कशामुळे का त्याचंही कारण आहे. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे. कोयना डॅम वर जलविद्युत प्रकल्प आहे. म्हणजे कोयनामध्ये 2000 मेगावॅट वीज निर्मिती होते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रकल्पामध्ये जर काही नाव असेल तर कोयना. ह्याची डेप्थ भरपूर आहे कोयनेची, म्हणून इथे वीज प्रकल्प त्यांनी तयार केला. तर ह्या साईडला कोकण, ह्या साईडला आपला सातारा जिल्हा, तर ह्या साईडला रत्नागिरी जिल्हा. तर कोयना प्रकल्प सातारा आणि रत्नागिरी दोन्ही मध्ये विभागला गेलेला आहे, आणि हे पूर्ण प्रकल्पच अंडरग्राऊंड आहे. ह्या कोयना प्रकल्पामध्ये 4 टप्पे आहेत एकूण, म्हणजे 2000 मेगावॅटसाठी 4 टप्पे. इथली सगळी माहिती मिळालेली आहे, आणि इथून सुरुवातच कोकणाची होते, म्हणून हा आपला कोकणकडा. मित्रांनो, तिथून सरळ खाली पुन्हा एकदा आपण आलोय. तिथून आपण वरती गेलो होतो, तर या डाव्या बाजूनं जसं मी सांगितलं होतं की आपण रामबानला जाणार आहोत. मधला घर खा. अरे आता अवघड आहे, आता अवघड आहे. ऐक ग, आता अवघड आहे. काय खायचंय मधलं घर खायचा. घर म्हणजे
कुठलं फ्रूट आहे हे? हावळे. हे गोड आहे? गोड आहे? गुजबेरी सारखे लागतात. ड्राईड गुजबेरी. आणि हे झाड कुठे आहे? मी खाल्लंय आधी. हे मोठंवालं झाड? बर बघू, एक मिनिट हातात द्या बघतो, एक मिनिट. नाही खात नाही. हे बघा, हे एक फ्रूट आहे, फळ आहे, हावळा बोलतोय ते. हावळे मी पहिल्यांदा ऐकलंय हे. थोडं चिकू सारखं बरोबर. खाऊन बघा ना. हे बघा, थोडं बरं तुलाही घेतो. तो एक फळ आहे जे आता दिलं, मी ट्राय करून बघतो कसं लागतंय. तोंडात टेक्स्चर विचित्र येते खाल्ल्यावर. हे एक वेगळी चव आहे, चरबट चव आहे. चरबट असं आहे थोडस गोड. हे पिकलेलं नाहीये पूर्ण, त्यामुळे थोडी चरबट चव आहे. बघा, आणि त्याच्या आतमध्ये ही बी आपल्याला पाहता येते. तोंडातून आतून असं चरबट झालंय ते फळ खाल्ल्यानंतर. पाणी थोडं प्यावं लागणार आहे कच्चा असल्यामुळं. सगळीकडे चिकटले. फायनली आपण पोचलोय रामबान या ठिकाणी. त्या रस्त्यापासून जास्त लांब चालायला लागत नाही, मोजून 5 मिनिटामध्ये आपण आलो. हे बघा, इथं मोठे मोठे दगड आहेत. हे बघा, हे एक पवित्र ठिकाण आहे, त्यामुळं आल्यानंतर कंपल्सरी इथं शूज काढावे लागतात. इथे शूज काढूनच मग सरळ आपण वरती तिथं जायचं आहे. मी चुकून पुढे गेलो तर मला माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं इथं चप्पल काढून वरती जावा, त्यामुळे तुम्हाला हे ॲक्च्युअल ठिकाण पाहता येईल. हे बघा, इथं दिलेलं आहे पादत्राणे घालून वरती यायचं नाही, मांसाहार किंवा काही करायचं नाही. शिळा आहे जी पवित्र शिळा मानली जाते या ठिकाणली. बहुतेक हे ठिकाण आहे ते जिथं रामानं बाण बांधला असं म्हणतात. क्षेत्र आहे, ही दगडी शिळा आहे. जर तुम्ही आता बघितलं तर ती एक शिळा आहे, ही एक आहे, आता ही एक आहे. इथली आख्यायिका अशी आहे की म्हणजे इथली आमचे जे वडील असतील, वडिलांच्या वडिलांना वगैरे, ही अशी एक आख्यायिका होत आलेली आहे की इथं राम सीता वनवासाला असताना सीतेला तहान लागली म्हणून या ठिकाणी दगडी शिळेमध्ये बाण मारला आणि त्या बाणात मारल्यानंतर त्या दगडीतून आतून पाणी निघालं, आतमध्ये पाणी निघालं. ही अशी आख्यायिका आहे. तर मग इथं काय तर रामनवमी वगैरे उत्सव जे आहेत जे दरवर्षी केले जातात या ठिकाणी. तर ही अशी एक आख्यायिका आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं तर इथं बाणाचा शेप दिसतोय पूर्ण. हा दगडीला जर बघितला तर हा बाणाचा शेप आहे जो घुसवलेला आतमध्ये तो दिसतोय. आणि त्या ठिकाणी आतमध्ये पाणी आहे आणि हे पाणी एवढं म्हणजे मिनरल वॉटर आहे की तुम्हाला त्याच्यात जरा सुद्धा असं टाकलेलं तर पाणी नाही आहे. त्याला जर खालीपासून बघितलं तर जमिनीशी कितीतरी खाली हा दगड आहे आणि बरोबर मधोमध छिद्र आहे बाणाचं आणि मधोमध पाणी आहे. आता पाणी आहे आतमध्ये? आतमध्ये पाणी आहे. कुठल्याही प्रकारचा जमिनीतनं स्त्रोत नाहीये. तर आतमध्येच त्याचं पाणी. तुम्हाला मी पाणी काढून दाखवतो. एक बॉटल तसं दादांनी सांगितलं, मला वाटलं नव्हतं की आतमध्ये पाणी असेल. मला वाटलं की तिथून पाणी निघत असेल, पण आतमध्ये पाणी आहे. आणि आता पाणी भरतात बघा ते. हे बघा, एक दुसरी गोष्ट अशी की ह्या ठिकाणी येत असताना मांसाहार करून या दगडी शिळेला स्पर्श करायचा नाही की याचं पाणी नाहीसं होतं असं सांगितलं जातं. आणि दुसरी गोष्ट इथनं ओव्हरफ्लो पण कधी होत नाही. आणि हा तेवढंच राहतं. बाटली पाणी आहे. हे बघा, हे पाणी आहे. हे बघा, आतून पाणी जे काढलेलं आहे शेळीमधून ते पाणी आहे आणि ते सगळे लोक पितात. लिटरली आपण ज्या गोष्टी म्हणतो की बाबा असतात काय, पण काही गोष्टी अशा असतात ज्याला आपण विश्वासही ठेवू शकत नाही आणि त्याला नाकारूही शकत नाही, कारण असतात. त्याच्यामुळे बघा, दुसरी बाटली पण काढली आतून आणि दगडाच्या आतमध्ये. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आत पाणी कुठं आहे, दाखवतो मी तुम्हाला. ही शिळा इथं आपण आलोय आणि इथं हे जे म्हणतात की रामानं बाण मारला, तर इथं आतमध्ये एक आणि इथे एक आणि याच्या वरतीच आतमध्ये हे बघा, हे तुम्हाला पाणी दिसेल. हे बघा, या आतमध्ये पाणी आहे पूर्णपणे. हे बघा, तुम्हाला इकडे सगळं पाणी दिसतंय. 5 मिनिटात
आपण गाडीत जाऊन बसू. पाणी संपेल नाही संपत. हे बघा, ही एक बाटली भरून काढलेली आहे तिकडे. सो हा, या गोष्टी खरंच अनबिलिव्हेबल असतात. त्याच्यामुळे तर ही आहे रामबाण, जिथं पान मारल्यानंतर पाणी आतमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळतंय. जय श्रीराम. मस्तपैकी कोकणकडा आणि त्याचबरोबर रामबाण हे ठिकाण पाहून मी परतलोय पुन्हा एकदा पाटणकर नेस्ट या ठिकाणी. फार्मस्टे म्हणू शकतो आपण किंवा फार्म हाऊस म्हणू शकतो, अशा ठिकाणी आम्ही आता परत आलो आहे आणि थोडं रिलॅक्स करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो की इथं काय काय आहे, म्हणजे तुम्हाला इथं राहण्याची व्यवस्था कशी आहे, काय सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथे मिळतात, काय फॅसिलिटीज मिळतात, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवतो. चला. या ठिकाणी तुम्हाला एक पहिला बंगलो आणि खाली अजून एक राहण्यासाठी जागा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 2 रूम आणि 1 हॉल आणि 1 किचन आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे 3 बाथरूम आपल्याला या ठिकाणी आपल्याला आहेत पहिल्या बंगलोमध्ये. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला सुंदर असं लॉन पाहायला मिळतं आणि त्याच्या बाजूलाच स्विमिंग पूल आपल्याला इकडं पाहायला मिळते. सुंदर असं स्विमिंग पूल आहे आणि इथून तसंच तर आपण पुढं आलो की या बाजूलाच लगेच अजून एक मोठं लॉन आहे. या मोठ्या लॉनमध्ये तुम्ही स्वतःचे जर टेंट घेऊन आलात, म्हणजे तुम्हाला जर वाटलं की नाही मला आता रूममध्ये नाही राहायचं आहे तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि टेंटमध्ये राहायचं आहे, तर तुम्ही इथं मस्तपैकी टेंट लावू शकता. आणि बरोबर याच्या खाली आपल्याला इकडं शेती दिसते. ही पूर्णपणे शेती तुम्हाला इकडे दिसेल. हे बघा, ऊस लावलेला आहे, त्याचबरोबर या भुईमुग आणि पलीकडे स्ट्रॉबेरी. लॉनच्या बरोबर खाली आल्यानंतर इथे शेती जसं मी म्हणालो आणि तिथून लगेच खाली आपल्याला व्यवस्थित रस्ता आहे दुसऱ्या ठिकाणी झाला. इथं पण जवळजवळ बऱ्याच माणसांची व्यवस्था होते, जवळजवळ 30 माणसांची व्यवस्था या ठिकाणी होते. इथं आपल्याला 2 रूम पाहायला मिळतात, म्हणजे एक मोठा हॉल आहे एकदम मोठा असा आणि त्याच्यानंतर अजून एक रूम जर छोटे लोक असेल त्यांच्यासाठीची. ओके, असे 5 बाथरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टोटल 5 बाथरूम आहेत, म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित सोय सगळ्यांची इथं केली जाते. त्याच्यासमोर व्यवस्थित तुम्हाला शेती वगैरे पाहायला मिळते आणि पार्किंगची व्यवस्था तिकडे एक आहे. आणि जसं आपण आत आलो तर याच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा मोठी पार्किंगची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. या फार्मस्टेच्या आजूबाजूला आपण बघू शकतो की या बाजूला जर गेलात तर आपल्याला भैरवगड, जो कोयनेचा भैरवगड आहे, ज्याच्या बाजूनच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून संगमेश्वरवरून पकडून या बाजूनच त्याच्या पलीकडच्या बाजूनं वरती आणलं गेलं, तर तो भैरवगड आपल्याला इकडे पाहायला मिळतो. त्याचबरोबर बऱ्याचशा गुहा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. बरेच आपण जर आपण केमसे केव आहे ते आपल्याला पलीकडे पाहायला मिळते. त्याचबरोबर कोयना डॅम जर बघायचा असेल, कोयना धरण, तर ते आपल्याला तिकडे आहे, जसं आपण सकाळी जाऊन आलो आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. संध्याकाळी मस्तपैकी जेवण झालेलं आहे. मी आज शनिवार असल्यामुळे व्हेज खाल्लं आहे आणि बाकीचे बऱ्याच लोकांनी बिर्याणी खाल्लेली चिकनची. तर तुम्हाला इथे आल्यानंतर पाटणकर नेस्ट या ठिकाणी तुम्हाला जे जेवण हवं त्या पद्धतीचं जेवण बनवून मिळेल. तुम्हाला आधी ऑर्डर द्यावी लागेल की तुम्हाला काय खायचं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला खायला मिळेल. आणि आता मुलं सगळी एन्जॉय करतात. तुम्हाला तर व्हेज नॉनव्हेज इथं तुम्हाला दिसेल. नॉनव्हेज आणि व्हेज सगळ्या प्रकारचं दोन्ही प्रकारचं सुंदर जेवण इथं तुम्हाला मिळतं. मी आत्ता मस्तपैकी पोटभर जेवलो आहे आणि मजा आली आहे, खूप जास्त मजा आली आहे. नमस्कार, माझं नाव देवेंद्र पाटणकर. तर हा जो परिसर आहे, कोयनेचा परिसर, हा निसर्गरम्य परिसर आहे. ह्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणू शकतो. जे आपली मुंबई, पुणे, चिपळूण, कराड, कोल्हापूर ह्या ठिकाणची जी काही जी लोकं आहेत की जे गाव मिस करतात, तर त्यांच्यासाठी आम्ही होमस्टे, फार्म होमस्टे जो कन्सेप्ट आहे तो आम्ही चालू केला. त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर हा जो बंगलो आहे तो साधारणतः 1000 फुटामध्ये पसरलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर समजा जर ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरला झोपण्यासाठी त्याची सोय केलेली आहे. त्यासाठी वेगळं बाथरूम आहे. त्याच्यानंतर आतमध्ये 2 मास्टर बेडरूम्स आहेत, 2 हॉल आहेत आणि एक छोटंसं टॉयलेटसुद्धा आहे, पावडर टॉयलेट तुम्ही म्हणू शकता त्याला. तर त्यामुळे ह्या घरामध्ये साधारणतः 12 लोक जे आहेत, म्हणजे फॅमिली जर मोठी असेल किंवा 2 फॅमिली असतील तर माझ्या मते अतिशय उत्तम पर्याय आहे हे पूर्ण. आणि त्याच्याबरोबर प्लंज पूलची फॅसिलिटीसुद्धा इथे आहे.
तर हा थोडासा प्रीमियम विला आहे, इंडो इटालियन बांधणीमध्ये हा बांधलेला आहे, समोर लॉन आहे. त्याचप्रमाणे आत्ता आम्ही गेले 6 महिन्यापूर्वी नवीन पाटणकर ॲनेक्स म्हणून आम्ही मोठा एक तुम्ही म्हणू शकता जुन्या पद्धतीने जसं घर बांधलं जातं जांभ्यामध्ये तसं आता बांधलेलं आहे. ते सुद्धा साधारणतः तेवढंच मोठं 1000 फूटपेक्षा जास्त असं आहे. त्याच्यामध्ये खाली म्हणजे समजा 6 ते 7 लोकांची फॅमिली असेल, थोडीशी मोठी फॅमिली असेल आणि त्यांना फक्त हॉल बेडरूम हवा असेल विथ किचन फॅसिलिटी तर ती एक ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे 2 किंवा 3 लोकांची स्मॉल न्यूक्लिअर फॅमिली आपण म्हणू शकतो ती जर असेल तर आपण त्यांच्यासाठी एक वेगळा मास्टर रूम त्याच्यामध्ये टॉयलेट्स वगैरे आतमध्ये आहेत ते आहे. आणि एकंदरीतच जर पाटणकर ॲनेक्स म्हणून आपण जर द्यायचं म्हटलं म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 30 जणांचा ग्रुप आलेला आहे तर डॉर्मेटरी सॉर्ट ऑफ हॉल तो सुद्धा वर आहे त्या पूर्ण घराला पाटणकर ॲनेक्सला. तर 30 लोक त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित राहू शकतात. तर इथे जरूर या. आणि ह्याचं एक USP म्हणता येईल तुम्हाला की हा हायवेवरच आहे, बेसिकली कराड आणि चिपळूण जो हायवे आहे. त्याचप्रमाणे इथे आम्ही तुमची जी जेवणाची व्यवस्था आहे तर ती सुद्धा करतो अतिशय उत्तम पद्धतीने, व्हेज नॉनव्हेज करतो. त्याचप्रमाणे ट्रेकिंग जर तुम्हाला इच्छा असेल जायची तर आपण ट्रेकिंगसाठी सुद्धा गाईड जे आहे ते आपण ऑर्गनाईज करून देऊ शकतो. समोरच आपल्या शेताच्या समोरच नदी आहे तर अगदी नदीवर जाऊन तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस रिव्हर वॉक घ्यायचा असेल तर तो आपण घेऊ शकतो. समजा डेस्टिनेशन वेडिंग जो कन्सेप्ट आता आलेला आहे सिटीजमध्ये तर हॉलमध्ये न करता साधारणतः 100+ लोक म्हणजे दिवसात जर ते फंक्शन करायचं झालं तर लॉन आहे मोठं तर तुम्ही ते करू शकता. आणि ओव्हरनाईट स्टे समजा एक 40 लोकांना रात्रीचं थांबायचं असेल म्हणजे समजा दुसऱ्या दिवशी फंक्शन असेल तर तुम्ही ते सुद्धा ही फॅसिलिटी आपण डेस्टिनेशन वेडिंग, फॅमिली फंक्शन, गेट टुगेदर, छोटीशी स्कूलची पिकनिक याप्रमाणे आपण तेही करता येऊ शकतं. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी नेहमी सांगतो की आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. हे लाल बटन दिसतं का इथे, लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला आपले जे पुढचे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल. तर मी आणि निलेश सर आणि त्याचबरोबर सगळा परिसर तुमची घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.